गल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झालेला आहे त्या गेवराई आग बंद होता आणि त्याच्यात गेवराईच्या लोकांनी मागणी केलेली आहे यूपीए पीए अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा। असं काय होणार नाही। विनाकारण कशाचंही कशालाही मोका लावा कुठं काय लावा, ते जे दोन आहेत मामी माहिती घेतलेली ते पूर्ण 100% ते गावाने पेताड आहे ती, त्याच्या घरचे लोक त्याला जीव घालीत नाहीत। मी माहिती घेतली आमच्या इथल्या डिवाइस त्याचे आणि ते डिटोनेटरचे त्या ह्याच्यात ते पहिलं काम करीत होतं। त्यांनी 4-5 ते घरी आणून ठेवलेले असतील मागे वर्ष 6 महिन्यापूर्वी। संदलमध्ये यांचा काहीतरी किरकोळ वाद झाला आणि आधीच पेताड त्याच्यात ते सागडे एक पेताड त्याला भेटलं आणि दोघांनी दारू पिऊन हे केलंय काय रील काढली त्यांनी तो उद्योग करण्याचा प्रयत्न केला मस्जिद उडवण्याचा। PMLAचा म्हणजे मोका लावा आणि हे लावा, हे मला काय आवडत नाही असं मला पद्धतीने तुम्ही असं म्हणालात की बिष्णोई समाजाला माझ्याबद्दल भडकवण्यात आलं, माझं कट रचण्यात आलं, तर एक दुसरी बाजू म्हणून तुम्ही बिष्णोई समाजाला हे सगळं सांगणार आहेत का? सत्य काय आहे किंवा लॉरेन्स नाही आता चौकशीत कोण नाही, लॉरेन्स बिष्णोई बिचारा त्याचा आपला काय संबंध बरं का? आता कुठं आहे ती जेलातूनच फायर करो म्हणतो तिकडं आपल्याला काय त्याला जायचं बियचं हे इथलेच बिष्णोईचा म्हणत आम्हाला तर तिकडं कायला जायचं। त्याच्यामुळं आपलं काही संबंध त्या ऑलरेडी त्याचा संबंधच नाही ना। काही ज्या गोष्टीची जाहिरात केली गेली ते दाखवलं गेलं, हे 1-2 लोकांनी स्टेटमेंट केले ते बाकी सगळ्यांनी नाही। तिकडच्या मला वाटतं म्हणजे त्या खोक्याचे त्या हाणमारीच्या प्रकरणाबद्दल बोलले, तिथं त्याचं काय सापडलं घर मोडलं याच्या सगळ्या बातम्या आल्या। पण मी जे विषय म्हणतोय हा एका टिपिकल माणसानेच मांडला। टिपिकल माणूस त्याचं नाव तुम्ही शोधा, माहिती आहे तुम्हाला, ते एकाच माणसाने सांगितलं। तर नंतर मग मात्र ते माणूस बोलला निघून गेला। टिपिकल म्हणजे टिपीत काय? हा मग कोण आहेत तेच आहेत, त्यांनी मांडला ते निघून गेले। नंतर मग हे इकडं उपोषण करणारे कोण कोण होते काढा तेवढं व्हिडिओ काढा आणि तिथं बिष्णोई समाज म्हणजे मेंटॅलिटी कोणती आहे? अरे वागायचं कसं? तुम्ही राजकारणात कोणत्या पद्धतीला कोणत्या थराला चालले की तुम्हाला तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही कोणाकडून तरी दुसऱ्याच्या हातून सुद्धा दुसऱ्या माणसाचा काटा निघला पाहिजे इथपर्यंत मानसिकता तुमची गेली। एवढं मोठं कटकार असताना कशामुळे रचलं जातं, एवढं षडयंत्र कशामुळे रचलं जातं असं तुम्हाला वाटतं? नेमकं संतोष देशमुख दुसरं काय कारण? संतोष देशमुखच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहिलो आणि शेवटपर्यंत राहणार। जोपर्यंत हे जो लोक आहेत चॅलेंज आहे आम्हाला माहिती कोणतं, हे शेवटपर्यंत यांना त्या दरवाजापर्यंत जल्लादाच्या तिथपर्यंत नेऊन घालणं हे दिव्य आहे आम्हाला माहिती आहे बरं का। परंतु तिथपर्यंत आम्ही 100% संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर राहणार। पण ही मेंटॅलिटी बघा ना तुम्ही। आणि मध्ये आता मी थांबलो होतो ना, मी बोलायचं थांबलो होतो, हे त्याचा नंगानाच यांचा चालला होता तरी बी मी थांबलो होतो। मला काय उत्तर देता येत नाहीत का? बाकीचे लोक नाहीत का माझ्याकडे? हे बोलायला तुमच्याकडे 10-20 लोक आहेत, माझ्याकडे तेवढे बोलायला लोक नाहीत का? तुम्ही तुमच्याजवळ लाखो असतील तर आम्ही बी 80 पर्यंत आहेत ना। हा 100% ही मेंटॅलिटी वापरली गेलेली आहे। मी म्हणत नाही, तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तुम्ही चेक करा आणि ते काढा ना। मी म्हणतो हे खरं आहे का नाही एवढं काढा।